Hello, all of you getting my sound? Everyone? Today we have gathered here to see the two persons who got success recently. One of the आमचे मेजर एक 2 मिनिट प्लीज उभा राहा. आमचे मेजर यांनी मिलिटरीमध्ये आता सर्व्हिस केलेली आहे. मिलिटरीमध्ये सर्व्हिस केल्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि मिलिटरीमधून लवकर रिटायर होतात. रिटायर म्हणजे आपल्या डोक्यात असते की माणसाचं वय झाल्यावर रिटायर होतं, पण मिलिटरीतली लोक त्यांना जवान म्हणतात. ते वयाच्या 17-18 वर्षीच ते भरतीमध्ये जातात आणि ते यंग असतानाच त्यांची रिटायरमेंट असते. त्यासाठी त्यांना जवान म्हटलं जातं. आणि आपल्या मेजरनी रिटायरमेंट झाल्यानंतर मला भेटायला आले की सर मला पोलीस भरती करायची. त्यावेळी मी मेजरने शब्द दिला होता की आतापर्यंत देवाच्या कृपेने जेवढे मेजर माझ्याकडे क्लाससाठी आले ते पोलीस भरती व्हायचे म्हणून. मेजर झाल्यानंतर तुम्ही पुन्हा पोलीस भरती देऊ शकताय. मग त्यावेळी मी मेजरने शब्द दिला होता की देवाच्या कृपेने आतापर्यंत जेवढे मेजर माझ्याकडे पोलीस भरतीसाठी आले तेवढे सगळे यशस्वी झाले. आणि मग मेजर आल्यानंतर त्यांची द्विधा मनस्थिती होती, सर आता माझा अभ्यासाचा गॅप पडलाय, आता मी सगळ्या स्टुडंट्सना मॅच करणार का, अभ्यासाचं स्पीड धरणार का. त्यावेळी मी प्रत्येकाला ते उदाहरण सांगतो की ओरिजिनल कुठे जात नसतं, त्याच्यावरती फक्त थोडी धूळ आलेली असते, ती क्लीन केल्यानंतर ओरिजिनल आहे तसंच ते चकाकतं. त्याचप्रमाणे आपल्या गेल्या वर्षी मेजरने आपल्या इथे ऍडमिशन घेतलं होतं आणि कौतुक म्हणजे ग्राउंडला कौतुकास्पद जिथं मुलांना 50 पैकी 40 मुलं क्रॉस करत नाहीत, मेजरने तिथं 50 पैकी 50 मार्क मिळवले होते. त्यासाठी आणि गेल्या वेळेला मी मेजरच्या इथं जेवायला गेलो होतो. मेजरच्या मिसेस आलेत वहिनी. त्यावेळी वहिनी आम्ही जेवत होतो त्यावेळी वहिनीचं स्वप्न होतं, सर म्हणले मिलिटरीची वरती बघितल्या, मला आमच्या मिस्टरांच्या अंगावर खाकी वरती पाहिजे आणि त्यांचं ते स्वप्न आज पूर्ण झालं. मेजर यांचं नाव मुंबई पोलीसमध्ये त्यांचं सिलेक्शन झालंय आणि आज संध्याकाळी ते डॉक्युमेंट सबमिशनसाठी जाणार आहे. ते लवकरच त्यांचं आता इमिडिएट लगेच ट्रेनिंग चालू होणार आहे. त्यासाठी मेजरांचं आपल्या अकॅडमी तर्फे खूप स्वागत आणि कॉंग्रॅच्युलेशन. त्यांचा थोडक्यात मी सत्कार करेन. जोरदार टाळ्या आपल्याकडून अपेक्षित आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जे बघायला आहे की वरतीवर आलेली मुलगी कोण आहे, कुणाला आठवते का? रेज युअर हँड्स. हिचा आपण सत्कार घेतला होता त्या वरच्या फ्लोअरला 10 नंबर हॉलला. तीच ही मयुरी तिथे. त्यावेळी ती रेग्युलर ड्रेस मध्ये होती, आज युनिफॉर्म मध्ये. मयुरीच्या बाबतीत मी तिथं त्यावेळी सिलेक्शन झालं होतं मुंबईमध्ये, त्यावेळी तिचा आपण इथे सत्कार घेतला होता. त्यावेळी आपण एका वेळेला 13 विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला होता, जी 13 मुलं सिलेक्ट झाली होती. त्याच्यामध्ये मयुरी होती. युट्यूबला तुम्ही जर टाकलं बारस्कर सर बारस्कर अकॅडमी तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला मयुरी बोलताना दिसेल. त्यावेळी तिचं बोलणं किती एक्साइटेड होती, सर म्हणजे माझं सिलेक्शन झालं, मी खूप एक्साइटेड आहे. आज तिचे 6 महिने ट्रेनिंगचे पूर्ण झाले. आज ती मुंबई पोलीस स्टेशनला हजर झालेली आहे. 4 महिने तिची सर्व्हिस झाली, म्हणजे सिलेक्शन झाल्यापासून 1 वर्ष आता ती पोलीस स्टेशनमध्ये आहे. मग काल तिचा मला मेसेज आला, सर सांगलीत मम्मीला भेटायला येणार आहे. मग तिला सांगितलं
आल्यानंतर पहिले इकडे आणि येताना मात्र वर्दी घालून ये. तुला वर्दीवरती बघितल्यानंतर अजून आमचे 4 विद्यार्थी थोड्याच वर्षात ते सुद्धा वर्दीमध्ये येतील. मयुरीच्या बाबतीत त्याविषयी अजून मी सांगतो. ही राहायला कुपवाड साईडला लक्ष्मी मंदिर त्याच्या पुढे टेकावरती राहत होती. जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर तिला आपला क्लास लांब होता. तिची जुनी सायकल घेऊन ती आधी आपल्या पंचमुखी मारुती रोडच्या क्लासला येत होती. भर पुन्हा तिचे हार्डवर्क भयानक होते. त्यावेळी आपला जो चौथा मजला आहे तो तयार नव्हता, त्याचं बांधकामचं काम चालू होतं. तिचे हार्डवर्क मी सांगतोय 6 किलोमीटर मी मुलगी येत होती. आणि ज्यावेळी कोरोना होता त्यावेळी हिने मला कॉल केलेली, सर मी पोलीस भरतीला क्लास लावणार आहे, तुमच्याकडेच लावणार आहे. कारण तिची त्यावेळी माझ्यावरती श्रद्धा होती. कारण तिच्या ज्या मुली मैत्रिणी पोलीस झाल्या होत्या त्यांनी त्यांना सांगितलं होतं की भास्कर सरांकडे जा. मग त्यावेळी तिने कोरोनामध्ये ऑनलाईन सेशन जॉईन केली. मग त्या पिरियडमध्ये भरत्या निघाल्याच नाही, भरतीची ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरात निघालीच नाही. मग त्याच्यानंतर तिने इथं स्टडी कंटिन्यू चालू केली. भावाने तिने इतके हार्डवर्क केले. 6-7 किलोमीटर तिथून सायकलवर येत होती, सायकलवरून जात होती. बाकीच्या मुली टाइमपास करत होत्या, पण ती कधी सुद्धा टाइमपास करत नव्हती. तिला स्टडी रूम पाहिजे होती. आता तुम्ही खूप नशीबवान आहे. ऑन द 4th floor all of you are getting the big study room, but at that time they need the study room, they didn't get it. त्यांना स्टडी रूमची गरज होती, त्यांना नाही मिळाली. मग 4थ्या मजल्याचं काम होतं तर तिथे मी कोपऱ्यात बेंच टाकून दिला होता. ही मयुरी तिथं कोपऱ्यात, कुणाला सुद्धा माहित नसायचं तिथे बांधकाम चालू असायचं. वरचा टेरेस मोकळा होता, तिथं कोपऱ्यात जिथं सावली पडत होती तिथं ती स्टडी करत असायची. आणि अशा हार्डवर्क घेऊन भावना आताही खाकी वर्दीमध्ये जी चमकते ना, तिच्या पाठीमागे हॉल, तिच्या पाठीमागे तिचे हार्डवर्क भरपूर आहे. म्हणून तुमच्या समोर सत्कार घेण्याचे रिझन एवढेच आहे की तुम्ही याच्यातून काय शिकायचे. आयुष्याच्या 2 ते 3 वर्ष 4 वर्ष इतकं कष्ट करा, इतकं कष्ट करा, इतकं कष्ट करा की आयुष्याचे 40 वर्ष आपल्याला सुखाने जगता आलं पाहिजे. शांततेच्या काळात युद्धाच्या विरुद्ध सांडावं लागत नाही. हे सगळ्यांनी हार्डवर्क घेतले. वेदेच्या बाबतीत वरून बऱ्याच वेळा मी कौतुकानं सांगतो, स्टुडंट लाईफ मध्ये स्टडी करणं वेगळं, लग्न, मुलगी, संसार, सगळ्या जबाबदाऱ्या त्यातून अभ्यास करणं हे खूप आवड आहे. हे सगळं जबाबदाऱ्या घरचं सगळं चालवलं पाहिजे, घरी वेळ दिला पाहिजे, स्टडी रूमला वेळ दिला पाहिजे. स्टडी रूमला मेजर मोबाईल स्विच ऑफ ठेवून किती वेळ तरी स्टडी रूमला स्टडी करतो. मला तुम्हाला भावना एवढं सांगायचं, प्रत्येक शिक्षक तुमचे आयुष्यातले 2च वेळ विषय असतात जवळचे. एक तुमचे आई वडील आणि दुसरे शिक्षक, आणि लग्न झालं असेल तर बायको. बाकी तुमचे वेळ विषय नाही. ह्याच लोकांना वाटत असते की तुम्ही वर्दीवर यावं. आज ही वर्दीवर खाकीवर आल्या, अभिमानानं माझी छाती फुलते, आई वडिलांची छाती फुलते. पण शेजाऱ्याला कुठतरी वाईट वाटत, मैत्रिणीला कुठतरी वाईट वाटत असते, मी नाही झाली ही झाली, ह्यांना वाईट वाटत असते. पण अभिमान आम्हाला वाटत असतो. अभिमान लक्षात, तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हावं, आमच्यापेक्षा मी मोठं व्हावं असं या जगात 2च व्यक्तींना वाटतं. एक तुमचे आई वडील, दुसरे शिक्षक. आणि ह्या 2 लोकांचं तुम्हाला लई वाईट वाटतं. आई वडील जेवढे मी तुम्हाला लक्षात येईल, नारळ वरून जरी हार्ड असेल तर आतून सॉफ्ट आहे. आई वडील शिक्षक जरी बोलत असतील तर तुमचं चांगलं व्हावं फक्त त्यांनाच वाटतंय. आणि तुम्ही ते 3 Idiots पिक्चर बघितला असेल, ते त्याची मेरिट लिस्ट लागलेली असते. रणछोडदास राजू त्याचे 2 मित्र, मग ते लिस्ट बघतात, खाल्लं बघतात, लिस्ट मधनच बघायला चालू करतात. त्यांना माहिती आपला नंबर पहिला तरी काय येणार नाही. मग लिस्ट मध्ये खाली दोघांची नावं असतात, ते रुस्तम आणि काहीतरी दुसरं. 3 Idiots पिक्चर बघितलं नाही, मग त्यांची नाव येताना दोघं उदास होऊन बसतात. 3 मित्र असतात, दोघांची नाव येतात आणि मग ते उदास होऊन बसते आणि दोघं चर्चा करते, अरे वाईट झालं, आपण काटावर तरी पास झालो, आपला मित्र पास झाला. त्यांना लई वाईट होतं, नाराज होते. आणि त्यांना असं वाटत असते की जो टॉपर येणारा मुलगा आहे तो तिकडे डोकं पडत असतोय. मग ते म्हणते ह्यो तरी टॉपर येणार आणि ह्यो का नाराज झालाय. मग पुन्हा लिस्ट जाऊन बघते तर त्यांचा जो मित्र त्यांना वाटत असते तो पहिला आलेला असतोय. मग त्यांना पहिल्यांदा जरा वाईट वाटत असते, ते बघून पुन्हा जास्त वाईट वाटत. हे लक्षात ठेवा की तुमचं जगात काय लक्षात आहे, तुमचं चांगलं झालेलं कोणाला चांगलं वाटते, दुसरे शिक्षक.
दोघांना विनंती करणार आहे की त्यांनी आपली जी जडणघडण झाली, कसं आपण एवढ्या एफर्ट्समधून यश मिळवलं, त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. मेजरने आता मला सांगितलं, सर मी काय बोलणार नाही, मी सांगितलं मेजर बोलल्याशिवाय मी तुम्हाला काय सोडणार नाही. त्यामुळे मेजरला विनंती करेन की येस मेजर प्लीज. नमस्कार सगळ्यांना मित्रांनो, माझ्या लहान बाळांनो. तर तुम्हाला खूप चांगले भेटले. मी आता 17 वर्ष सर्व्हिस करून 17 वर्ष सर्व्हिस केली आर्मीमध्ये. जम्मू काश्मीर, लेह लडाख, सियाचीन ग्लेशियर, आसाम, मणिपूर, राजस्थान या ठिकाणी मी सर्व्हिस केलेली आहे 17 वर्ष. पण 17 वर्षात मी एका पुस्तकाला सुद्धा हात लावला नव्हता. स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती हे काय मला माहीत नव्हतं. कारण आम्हाला फक्त आर्मीमध्ये एक शिकवलेलं असते, इथं उभं राहायचं बंदूक धरून आणि मार म्हणजे मारायचं, एकच शिकवलेलं असते. त्यामुळं तिथं आम्हाला अभ्यास किंवा वाचन हे काय होत नसते. मग इथं 17 वर्ष सर्व्हिस करून आल्यानंतर मला थोडंसं वर्दीचं शॉक आहे. इथं एक वर्ष दीड वर्ष असं मोकळं बसून मला जमलं नाही. सरांशी घेतली, सरांना भेटलो, म्हणजे असं त्या पोलीस भरतीची तयारी करणार आहे, स्पर्धा परीक्षा पण बघायची. तर म्हणजे काय अडचण नाही, या तुम्ही क्लास जॉईन करा. मी म्हटलं सर मी 20 वर्ष जवळजवळ झालं, 17 ते 20 वर्ष मी पुस्तकाला हात सुद्धा लावला नाही. आणि तुम्ही आता इथं 21चे 22चे 23चे टेबल पाठ करायला लावता. मी सामना घेऊन गप्प बसायलो, हे सगळं पाठ केलं पाहिजे, सगळा अभ्यास केला पाहिजे. सरांची भीती असायची त्यावेळी. आणि काही वेळ माझ्यावर अशी आली की मला अभ्यास करणं भागच पडलं. मला वर्दी पाहिजे होती. मला म्हणजे माझ्या पाहुण्यातल्या, मित्रातल्या किंवा नातेवाईकातल्या, तुला काय जमणार आत्ता, तुझं वजन बघ, तू ग्राउंड काय करतोयस, तू काय अभ्यास करणार आहेस, तुला मी म्हणलं मी करून दाखवणार. आणि सरांनी पण चांगलं मला हे. आणि तुम्हाला खरोखर सांगतो, मी ज्यावेळी भरतीची पहिली तयारी करत होतो 17 वर्षापूर्वी आर्मीची, 17.5 वय होतं माझं. आणि मार्गदर्शन मला असं सरांचं असं प्रॉपर कोणाचं नव्हतं. फक्त एक दोघे बाजूचे शेजारी आर्मी होते, तरी म्हणजे रनिंगला सुरुवात तर थोडा अभ्यास करायचा. त्यावेळी मी अनवाणी म्हणजे पायात शूज नसायचे माझ्या, तरी सुद्धा मी सांगलीपर्यंत पळत येत होतो. त्यावेळी एवढ्या कठीण परिस्थितीत मी दिवस काढल्या. तुम्हाला आता एवढे चांगले सर भेटत खरं सांगतो. मला वर स्टडी रूम बघितली मी, तिथून IAS आणि IPS माहिती सर. आणि तुम्ही खरोखर तुमची जिद्द मोठी ठेवा. सर खूप चांगले आहेत, तुमचं सर्कल खूप चांगलं आहे. पण एकदा मी पोलीस भरतीच्या वेळी थोडंसं मी वेटिंगला राहिलो, मी भरपूर कसलो. त्याच्यानंतर माझा एक मित्र आहे तुमचे सौरभ सर म्हणून, माझा गुरुच आहे तो, मार्कर सांगतो. त्यांनी मला परत मोटिवेशन केलं, तुम्ही या MPSCची तयारी करा, माझ्यावर या. सरांनी पण सांगितलं जा हुशार आहे. मग आम्ही दोघांनी MPSCची तयारी केली. त्यानंतर मला मंत्रालय केलं सुद्धा आता पोस्ट निघाल्या, त्यात पण चांगले मार्क आहेत, ते पण भविष्यात ते पण पोस्ट आहेत. तुम्ही मुलांना तुम्हाला एकच सांगतो, जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही. मी 2-3 वर्ष 4 वर्ष काय केले मला इथं कोणी विचारलं नाही. कालची गोष्ट आहे, माझ्या घरात असं बुके रूम भरले कुठे, आणि मला वेळच नाही कुठं जाऊ, कुठं फोनच लागलं नाही. 100-150 फोन आला. तुम्ही ज्यावेळी सक्सेस होतात त्याच वेळी तुम्हाला विचारलं, इतर वेळी तुम्हाला कोणी विचारत नाही. सक्सेस व्हा मुलांना, खूप मोठं व्हा, अभ्यास करा, चुकीच्या वाहनाला लागू नका, फ्रेंड सर्कल चांगलं ठेवा. आणि ज्यावेळी तुम्ही सक्सेस व्हाल त्याच वेळी तुमच्या आईवडिलांचं नाव निघतं, तुमचं निघतं. नाहीतर आयुष्य मला असं लागतं. एवढं बोलून मी संपवतो. धन्यवाद.